और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब। आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्र मजूर पक्षाची पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे। आता सुरू असलेल्या रणधुमाळीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका या निवडणुका आम्ही आमच्या महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीनं सर्व प्रभागामध्ये स्वबळावर लढवण्याचं आम्ही पक्षाने ठरवलेलं आहे। सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या युत्या होत आहेत, आघाड्या होत आहेत। राष्ट्रवादी एकत्र येते, सेना मनसे एकत्र येते, भाजप सेना एकत्र येते आणि मग मात्र ऐनवेळी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला बरोबर घेतल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका येतात, त्यावेळी मात्र आम्हाला दूर ठेवलं जातं। मग आमच्या कार्यकर्त्यांनी त्या कामामध्ये केलेलं जे काम असतंय कुठल्या तरी अपेक्षेनेच केलेलं असतंय। आमचं असे आम्ही वाट पाहत होतो, ज्यांची कामं आम्ही केले त्यांनी आम्हाला बरोबर घ्यावं म्हणून काही अंशी आम्ही वाट पाहत होतो, चर्चा करत होतो, परंतु बरोबर घेण्याचा मानस काही दिसत नाही। मग आमच्या कार्यकर्त्यांची चलबिचल चालू झाली। कुठवर वाट पाहणार आपण? 23 तारखेला फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि मग मात्र आम्ही तातडीनं बैठक घेऊन ठरवलं, ठीक आहे, आपण विनाकारण कोणाच्या मागे लागण्याचा अर्थ नाही, आपण आपल्या पक्षाच्या वतीनं स्वबळावर आपण निवडणुका लढवूया आणि तसं आम्ही त्या पद्धतीनं ठरवलं। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 78 झोपडपट्टी आहेत आणि आमचं कामकाज मजूर पक्षाचं झोपडपट्ट्यांमध्ये जास्त आहे। त्या ठिकाणी मजूर आहेत, कामगार आहेत, धुणंभांडी करणाऱ्या महिला आहेत, शेतमजूर कामगार आहेत, वीटभट्टीवर काम करणारे कामगार बी राहत आहेत, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे गरीब कामगार तिथे राहत आहेत आणि मग आमचं कामकाज झोपडपट्ट्यामध्ये जर आहे तर 78 प्रभागामध्ये आम्ही प्रभावी ठरू शकतो। कमीत कमी आमच्या पक्षाची तरी ताकद आम्हाला कळेल, जिथं कमी आम्ही पडू त्या ठिकाणी आम्हाला सुधारणा करता येईल या उद्देशाने आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आम्ही स्वबळावर निवडण्याचं ठरवलेलं आहे। श्रीमंत महापालिका आहे, या महापालिकेमध्ये सुसज्ज हॉस्पिटल्स असणं गरज आहे। 30 लाख लोकसंख्या असणारी महापालिका आहे। प्रभागामध्ये काही रुग्णालय बांधलेले, परंतु त्या ठिकाणी अकुशल कामगार म्हणून कामकाज केलं जातं आणि ठेकेदारांचे खिसे भरले जातात, गोरगरिबांना न्याय मिळत नाही। किती दिवस इथली जनता सहन करणार? शासनाने ठरवलं की आपण SRA प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी SRA प्रकल्प त्यांनी जाहीर केला, मंजूर केला, त्याचंही कामकाज चालू आहे। परंतु सर्वे करत असताना मात्र मूळ जो राहणारा माणूस आहे त्याच्यावर अन्याय होतोय। मग ज्या बिल्डरांनी त्या ठिकाणी कामकाज घेण्याचं ठरवलेलं आहे त्याच्या पद्धतीने यादी म्हणते, हा अन्याय होत नाही का?
आम्ही वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणून दिलं की ज्या माणसाची झोपडपट्टी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. बरं 30 ते 40 वर्ष झालं राहत आहेत, त्यावेळीपासून राहत आहेत, त्यांची मुलं बाळ आज मोठी झाली, त्यांची लग्न झालेत, त्यांचा विचार होण्याची गरज आहे. त्यांची झोपडी मोठी होती, मग त्यांनी वेगवेगळे करून 2-2 केलेत, राहत आहे. पण मात्र तुम्ही त्यांना एकाच घरावर तुम्ही दाबून धरताय, तो त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि म्हणून SR हे प्रकल्प सुद्धा हा माझ्या मते ठेकेदारांचं बिल्डरांचं खिसे भरण्यासाठी चाललेला उपाध्याय त्याला अधिकारी मदत करतायत. उदाहरणार्थ सेक्टर नंबर 22 88-89 या साली जर पुनर्वसन झालं, पुनर्वसन झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर आजही महापालिकेचे अधिकारी खोटा अहवाल देत आहेत गलिच्छ वस्ती आहे म्हणून. प्लॅन पास आहे सेक्टर नंबर 22, कोणीही तपासा, बघा, खोटा असून माझ्यावर केसेस करा. सुसज्ज रस्ते आहेत, त्या ठिकाणी मोकळे ग्राउंड सोडलेले आहे, प्रत्येक घरात संडास आहे, हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे, शाळा त्या ठिकाणी आहे, चारी बाजूनी व्हेंटिलेशन आहे, तरी तुम्ही त्याला गलिच्छ वस्ती म्हणताय. म्हणजे हा कुठेतरी बुमरॅंग मला वाटतंय. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. माडामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात केस टाकली आणि SR यांचं जे त्यांचं पुणे विभागाचं जे आहे कार्यालय आहे मुंबईचं, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्या तक्रार केंद्रामध्ये आम्ही केस केलेली आहे, त्यांच्यावर त्याची चर्चा चालू आहे. परंतु बिल्डर आणि अधिकारी संगनमताने गुंडाळून कामकाज चालू आहे, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. दुसरी गोष्ट वाहतुकीचा प्रश्न आहे. किती वर्ष झालं तुम्ही पाहताय या बॉम्बे पुणा रोडचं काम चालूच आहे. किती वर्ष हे रस्ता असताना BRT केलं, ठीक आहे, फास्ट गाडीची गरज आहे लोकांना इमर्जन्सी म्हणून आम्ही मान्य केली. BRT झाल्यानंतर त्याचं कामकाज होतंय ना होतंय, मेट्रो आली, त्या मेट्रोचा सगळा राडा सगळ्या रोडवर, त्याचं पूर्व नियोजन करणं गरजेचं होतं. तोपर्यंत रस्ता अडवणे, जेवढा आहे तेवढा सोडणे, इकडून वाल सोडणे, तिकडून तो घुसतोय, जो घुसलाय त्याच्यावर कारवाई. अरे तुम्ही त्याला पर्याय द्या ना. तुम्ही जर काम करताना पर्याय रस्ता द्या, असं नाही. काम चालू आहे, मग इथून जायचं नाही, सर्व्हिस रोड दिलाय, सर्व्हिस रोडने गेले पकडणार, केलं पावती. RTOचे पोलीस सुरक्षेसाठी आहे का शासनाला पैसे वसूल करून देण्यासाठी ठेवलेले आहेत हेच मला कळत नाही. तुम्ही बघा बांधून पावतीच ऑनलाईन पावती, आणि मग गाडी पकडली की किती बॅलन्स आहे, लाव साईडला गाडी, ये भेटायला, असा प्रकार आहे. मग ही लोकांची चाललेली पिळवणूक आहे आणि त्या पिळवणुकीच्या विरोधात आम्ही ओरडतो. तो आमचा गुन्हा आहे का? या शहरामधला टॅक्सपेअर भरणारी माणसं जी आहेत वैतागून गेलेली आहे. तुम्ही मूळ गावठाणच्या काही घर बघा, जिथं लोकांनी गुंठा 2 गुंठ जागा घेतलेली आहे, त्या ठिकाणी रस्ते, कॉलनीतले रस्ते 10-10 फूट उंच झालेत, तरी रस्तेच मंजूर करताय आणि त्यातून टक्केवारी लाटली जाते. लोकांची ठीक आहे ना. आता निवडणुका कालवतात ते थोडंसं मी पार्श्वभूमी सांगणार. येस सर, येस सर, येस सर. राजकीय बघा
पक्षाची भूमिका तुमची पक्षाची भूमिका काय आहे? आज तुम्ही स्वबळावर लढणार आहे. स्वबळावर लढणार आहे. किती जागा किती- असणार आहेत? किती जागेवरती लढणार आहे? कोण असणार आहेत? भ्रष्टाचाराचा काय आहे? ते आपल्याला स्टेजवर येऊन म्हणावं लागलं. पण आता तुमची राजकीय भूमिका काय आहे? आता राजकीय भूमिका आम्ही स्वबळावर लढण्याची भूमिका आमची आहे. तुमचं राजकारण आहे तुमचे. प्रत्येक प्रभागामध्ये आमचा उमेदवार असेल 128 असं मी नाही म्हणालो. प्रत्येक प्रभागामध्ये 128 असतील ना. प्रत्येक प्रभाग 4चा प्रभाग असतो. त्या प्रभागामध्ये माझा एक उमेदवार असला तरी तो प्रभागातला उमेदवार झाला. 32 प्रभागामध्ये 16 उमेदवार असतील. मी असंही नाही म्हणालो. काही काही प्रभागामध्ये 2-2 उमेदवारही माझे असू शकतात. ओपन मध्ये असू शकतात. महिला उमेदवार असू शकतात. नक्की किती असतील? त्यामुळं नक्की आकडा अजून म्हणजे आमचा अजून चालू आहे ना ते 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे असतात. त्यामुळे लोक येतात एक 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 एक. भाऊसाहेब तुम्ही म्हणजे की कुठल्या तरी पक्षाचं तुम्ही काम केलं आणि युती करतले असे अपेक्षेवर तुम्ही त्यांची मागणी केली आणि काय नाही झालं म्हणून तुम्ही आता स्वभाव कोणता पक्ष आहे? हे आम्हाला सांगा ना. हे पहा. काम केलं पत्र व्यवहार भाजपा, राष्ट्रवादी, सेना, आरपीआय याच्या बरोबरीनं आम्ही त्या महायुतीचं काम केलं. लोकसभेला असो, विधानसभेला असो. परंतु त्यावेळेस काय ठरेल त्याला? तुम्ही जागा मागितल्यानंतर तुम्हाला दिवा असं काही ठरलं होतं का? आम्ही तुम्हाला बरोबर घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य होतं. आता किती तारीख आहे आज? 23 तारखेचा फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि मग अजूनपर्यंत आम्ही भेटतोय, बोलतोय. बरोबर आम्हाला कोणाशी बोलणं किती- direct सांगा ना. हा? भाजपशी बोलणं झालं का राष्ट्रवादीशी बोलणं कुठल्या नेत्याशी झालं? नेमकं कोणाला तुम्ही दिलं होतं? नेमकं direct सांगा ना. नेता कोण आहे? हे बघा, लोकसभेच्या वेळी आम्ही अजितदादांशी चर्चा करून आम्ही मागणीला पाठिंबा दिला आणि आम्ही त्यांच्या संगमताने राहिलो. विधानसभेला आम्ही तिन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांना पाठिंबा दिला महायुतीचे म्हणून. जाहीर पत्र आहे माझं. देवेंद्र फडणवीसांच्या हातात पत्र देऊन चिंचवड मतदारसंघात पाठिंबा दिला. अण्णा मुसळेंच्या कार्यालयाच्या पाठीमागे हॉटेल आहे तिथं जाऊन या अजितदादांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला. महेश लांडगेंच्या स्टेजवर त्यांनाही पाठिंबा दिला. आम्ही पाठिंबा देऊन काम केलं. अपेक्षा सर्वांना असते, आशा सर्वांना असते. वेळेत आम्हाला विचारत नाहीत. बरोबर घेतला प्रत्येकाचे उमेदवार त्या त्या ठिकाणी त्यांचे आहेत आणि मग मात्र आमच्या बाबतीत विचार होत नाही असं दिसल्यानंतर आम्ही मिटिंग घेऊन ठरवलं की आता आपण आपल्या कार्यकर्त्यांना तर न्याय देण्याच्या उद्देशाने आपले कार्यकर्ते लढू इच्छित असेल तर लढू देत म्हणून आम्ही स्वबळावर लढवण्याचा विचार आम्ही केलेला आहे. तुम्ही त्या प्रेसवर अजूनही आमच्या त्यांच्याबरोबर चर्चा चालूच आहे, नाही असं नाही. परंतु जर त्यांनी आतापर्यंत जसं पद्धतीने वागणूक दिली तशीच राहिली तर आम्ही लढणार जाऊ. काय अपेक्षा काय आहे? त्यांनी जर समजा युती केली तुमच्याशी तर किती जागापर्यंत जागा मागतील? किती जागा? आमचं ज्या ज्या ठिकाणी प्राबल्य आहे त्या त्या ठिकाणचे आम्ही त्यांना आकडेवारी दिलेली आहे. 50-100 काय असा काय काहीतरी असं ना आकड्यावरती बोला ना तुम्ही. आकडा काय 128 जागा असतील. 128 मधून तुम्हाला अपेक्षा किती? बापू आता 128 मी मागितल्यावर मग मला कसं वाटेल? त्याच्या 128 मधून अपेक्षा किती किती तुम्हाला? अपेक्षा आहे एवढं असं तुम्हाला? की मला 4 पाहिजे किंवा माझे जे उमेदवार आहेत की निवडून येऊ शकतात की असे उमेदवार तुमच्याकडे किती आणि किती पण जागा मागितल्यात तुम्ही? आता ते असू देत सांगतो मी. एक ओपनचं, एससीचे 2, 3 जागा महिलासाठी 4 आणि ओबीसीसाठी आणि 5 जागा मागतात. 4-5 जागा आम्हाला कुठेतरी सोडाव्यात. कमी जागा म्हणजे लय बाबू कमी मागितले. दादाने फसवलं म्हणजे आम्ही जागा अपेक्षा मी असं नाही म्हणणार, परंतु
त्यांची जोपर्यंत अडचणी अजून देवाणघेवाण होऊस तोपर्यंत मला थांबावं लागेल. माझा छोटासा पक्ष आहे. तुम्ही त्यांचा घटक आहे ना, बाबा दादाचाच घटक आहे तुम्ही, जवळचे मित्र आहे तुमचे. तुम्ही आता सांगितलं ना मित्र असणं वेगळं, पाहुणे असणं वेगळं, गावाले वेगळं, राजकारण वेगळं, पक्ष वेगळं. बाबू ऐका ना भाऊसाहेब, कॉन्टॅक्टमध्ये जसं आम्ही तसं न्याय मिळाला भाजपमधनं. ऐक ना बापू, भाजपमधनं जसं आम्हीला न्याय मिळाला, म्हणजे पक्षामधनं न्याय दिला, तसं तुम्ही आता म्हणजे तुमचा महाराष्ट्रामधून पक्ष दादांच्या म्हणजे बऱ्याचशा 25 वर्षापासून आहे. तर तुम्हाला काय असं काय विधानसभेत काय म्हणजे असं काही दिलं आता ठाम आश्वासन, तर काय तुम्ही एक दादांची एक उभा करणार का? काही भूमिका तुमची ठाम दाखवा ना, तुम्ही काही नवीन नाहीये. आम्ही ती शहरामध्ये नवीन भूमिका नाहीये. हा त्यांच्यापाशी आम्ही ती भूमिका व्यक्त केलेली आहे. हं? आता हेच सांगते की काय म्हणाले दादा सांगा, मुंबईला काय म्हणले दादा? बरं, याच्यात तुम्ही लिहिलंय आणि करा. माझा बायोडाटा वगैरे त्यांना लिहून त्यांच्या हातात ते म्हणलं, अरे तुझ्या आईचं नाव ठेवते आतमध्ये भाऊसाहेब, तुझं नुसतं नाव लिहू नको, आता आईचं नाव लागतंय. त्यांनी स्वतः सांगितलं मला, भाऊसाहेब, हे साक्षी आहेत त्याला. आम्ही शैलाच बी आपली होती संघ आमच्या पत्रकार. भाऊसाहेब, हा बोला. तुम्ही लिहिलंय श्वेतपत्रिका काढावी अन्यथा याचिका दाखल करणारे. काय म्हणजे कुठल्या विषयी असेल? कुठल्या विषयावर? प्रेस क्लबमध्ये कुठला विषय? लिहिलंय, श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अन्यथा मागे 4 वर्ष चालू आहे इथं पत्रकार परिषद. शेवटच्या पानावर 2 नंबरचा 3 नंबरचा. थँक्यू. तर काय घेतलं श्वेतपत्रिका काढ, कोणाला म्हणून मागणी करता? मागणी केली का तशी? विकास कसं आहे हा विकास प्रकल्पाची शेतपत्रिका काढा, अन्यथा न्यायालय. त्या संदर्भामध्ये मी आत्ताच बोललो. मी मुंबईच्या कोर्टामध्ये आम्ही गेलोय आणि त्या पद्धतीचं कमिशनरच्या अगोदरचे जे होते त्यांनाही मी बोललेलो आहे आणि अधिकाऱ्यांशीही बोललेलो आहे की तो प्रकल्प जे राबवले जातात तर हे सगळं बोबड्यांग दिसतंय असं बोललेलं आहे. तीनदा बोलायचं. मी जाहीर स्टेजवर जाहीर भाषणातही बोललेलं. ते इथे प्रेसमध्ये बोलतोय म्हणल्यावर अख्खा महाराष्ट्र बघतोय. मी काय चुकीचं बोलणार नाही कधी. बरोबर, मी तारतम्य राखून बोलतोय. बाकी काय मी कुणाला काय बोलायचं? नाही, ठोस भाऊसाहेब सांगा की यांच्या विरोधात आमची भूमिका आहे, त्यांनी आम्हाला फसवलंय, असं ठोस सांगा ना. तुम्ही बरं काही ठोस मी अजून परत पत्रकार परिषद 27 तारखेला घेणार आहे. त्यावेळी ठोस व्यक्त करेन ना मला. आजच सांगून काय सांगितलं मगाशी मी, आमची अजून चर्चा चालूच आहे. परंतु तुम्ही म्हणाले की विधानसभेला आणि लोकसभेला तुम्ही दादांचं ऐकून काम केलंय महाविकास आघाडीचं. असं काही नाही म्हणाल मी. तुम्ही म्हणाले मी महायुतीचं काम महाविकास केलंय. आघाडीचं काम केलं तुम्ही आणि दादांनी तुम्हाला शब्द दिलाय, दादाकडून अपेक्षा होत्या, मग त्या अपेक्षाचा भंग झाला असं वाटत नाही का तुम्हाला? माझं त्यांच्या डोक्यात काहीतरी अजून कल्पना असू शकेल, परंतु माझं कामकाज मी त्याच्यासाठी थांबवणार का? माझं कामकाज मी चालू ठेवलंय ना. तुम्ही आज स्वबळावर लढणार म्हणून घोषित केले ना, त्यासाठीच प्रेस घेतली ना. हो लढणार नाही ना. थांबणार नाही. बघा, मी काय म्हणालो, माझी पगडी कृषीवर चालू झालेली आहे. हे काय मला माझ्या एवढ्या जागा देणार नाहीत आणि मग माझे उमेदवार लढतील. मग वाट कशाला बघताय? मग काम चालू नाही ना, वाट पण पाहतोय. मी प्रेस बोलवली, जाहीर स्टेटमेंट जाहीर द्यायला सुरुवात केली. मी स्वबळावर लढणार म्हणून. स्वबळावर लढणार की फायनल आहे? लढणारच आहे म्हणून तो म्हणालोय मी. भाऊसाहेब, सेंट्रलने आता मराठी बोलत असताना तुम्हाला आरटीओ पोलीस कारवाई करतात, कुठं करतात आरटीओ पोलीस? आरटीओ पोलीस कारवाई करतात लोकांवर, ते कोणत्या ठिकाणी करतात कारवाई? गाड्यावर चौकात चौकामध्ये आरटीओचे पोलीस कुठेही कारवाई करत नाही. ही जी पांढरकडेचे पोलीस आहेत, हे पोलीस उपायुक्ताच्या अंडरमध्ये डीसीपीच्या लेवलमध्ये ते विभाग आहे, ते पोलीसच आहेत. ते आरटीओचे पोलीस नाही. आरटीओचे पोलीस हे मिरज पेटवाले नाही, आरटीओ पोलीस, आरटीओ ग्रामीण भागात वाहतूक पोलीस. वाहतूक पोलीस डायरेक्ट. तुम्ही फक्त आरटीओ म्हणाला, त्यामुळे नाही आरटीओ असं नाही. वाहतूक पोलीस ही आजची जी आरटीओ नाही. भाऊसाहेब, आजची जी पत्रकार परिषद आहे ना,
हे अजितदादांना थोडासा डोस देण्याकरता घेतली आहे का आजची पत्रकार परिषद नक्की? नाही असं काही नाही. हा, कारण ठोस भूमिका तुम्ही मांडत नाहीयेत. ठोस भूमिका म्हणतोय मी की आम्ही महायुतीचं काम केलंय. एकीकडे चर्चा चालू आहे, मग परत तुम्ही बदलणार का? म्हणतो महायुतीचं आणि महायुतीचं काम, हे बघ मी महायुतीचं काम केलेलं आहे आणि यांची महायुती टिकत नाही, त्यामुळे दादाचा प्रश्न येतो, त्यामुळं स्थानिक बीजेपीचा प्रश्न येतो. आता ते वेगवेगळे लढतात त्यामुळे मला असं अडचण येते ना, मग आम्ही थांबणार का? तुम्ही जर म्हणत असाल 30 तारखेपर्यंत वाट पाहू, थांबतो. थांबून चालणार आहे का? माझे कार्यकर्ते काहीतरी म्हणत असतील ना की काय हो काहीच नाही कुठं नाही, ठीक आहे माझी 50 लढू देत. वाट बघून सुद्धा तुम्हाला आतापर्यंत त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, 1-2 घ्या, 1-2 घ्या. 1-2 काय होते म्हणून म्हणालो की मी हा शब्द काय वापरला इथं, बळावरच लढणार आणि मला माझ्या म्हणण्याप्रमाणे ती जागा 128. दादा तसं मी करीन ना. माझ्याकडे लोक 128 लोक माझ्याकडे डिपॉझिट भरून आम्ही आमचं फॉर्म भरतो, पॉम्पलेट वाटतो. नुसत्या पॉम्पलेट वाटलं तरी 1000-1200 मत पडणार माझ्या लोकांना प्रभागांमध्ये. आणि 78 प्रभागामध्ये 78 वॉर्डमध्ये 78 झोपडपट्टी आहेत, त्या प्रभागात येतात, त्या प्रभागाला दणका बसेल. तर माझा विलास नाही. माझा एक उमेदवार उभा राहिला दादाराव, माझा एक उमेदवार उभा राहिला, तो 500-700 मतं घेतो. त्याला 4 अपक्ष जोडून दिले तर माझा उमेदवार 2-2.5 हजारापर्यंत जातो ना. तुम्हाला 2 पैसे कमी पडतात ना, त्याला आम्ही काय करणार आहे? आमच्या माणसाची ताकद किती आहे, आमच्या पक्षाची ताकद किती आहे हे बघण्यासाठी पण आम्ही लढतोय. आणि निश्चितपणाने एक दुसरा तिसरा लागू बी शकतो. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.